ज्याला माझ्या नाहीत काय, मी गरीब मराठ्यांना मोठं करतो यांना नाही. ज्याला माझ्या संघ राहायचं ना त्यांनी निस्वार्थपणा राहायचं नाही, त्यांनी खुशाल घरी झोपायचं. आपल्या संघ अजिबात यायचं नाही. आपल्याकडून एकही मोठा होऊ शकत नाही. मला 6 कोटी मराठी गरीब मोठे करायचे, तुम्हाला नाही. परत दुसरा आरोप काय आहे, त्यांच्या जवळच्याने टेंडर घेतली. म्हणजे तूच म्हणतो जवळच्याला मोठं होत नाही आणि घेतल्यावर तूच म्हणतो की टेंडर घेतले. म्हणजे एक कोण म्हणतो मोठं होऊन द्या ना, दुसरी कोण म्हणतो टेंडर घेतली. मग आता टेंडर घेतले होऊन दे मोठं, तूच म्हणतो मोठं होऊन द्यायना, तूच म्हणतो ना मोठं होऊ द्यायना. म्हणजे बोलायला तुम्हीच. आता तर लय मोठं सापडलंय मला, बोलून नाही दाखवितात कारण लाईव्ह आहे. असा मोठा विषय सापडला आता. 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात. त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही. बेट्या त्याला म्हणा एवढी यंत्रणा आपली बी डेंजर आहे ना, तो पुरी यंत्रणाच कोलमडली मी टोटल. ज्या दिवशी तुला माहित होईल की हे स्टिंग ऑपरेशन आतून सुरू आहे त्या दिवशी तुला वाटन ही चेला सोपा नाहीये, कट्टर मावळा आहे मराठ्यांचा. त्या दिवशी कळण तुला, आता कळणार नाही. कारण मी बी बुडात हात घालून पूर्ण माहिती काढली. ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचिलाय, मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय. कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस लय झालं तर आणखीन 15 दिवस जातील. त्याच्यामुळे मी ते ओपन करत नाही. नसतात त्यांच्या तपास यंत्रणेला अडचण येईल मध्ये. ते फुल तपास घेतात. लय मोठं ऑपरेशन एक सक्सेस होणार आहे की त्यांनी माझ्या विरोधात जे षडयंत्र पुन्हा एकदा रचलंय ते मला त्याच्याच लोकांनी येऊन सांगितलंय पाठीमागच्या आठवड्यात म्हणतो आम्ही तुम्हाला. मी लगेच सगळी यंत्रणा कामाला लावली. खरं आहे का बघा. आणि ते अर्ध जवळपास खरं होत आलं. मला त्याच्यावर बोलायचं नाही कारण त्या मीडियाला त्याला लगेच ब्रेकिंग होणार आहे आणि पुन्हा तपास यंत्रणेत खीळ पडल. त्यामुळे तुम्हाला फक्त क्ल्यू दिलाय मी थोडासा की ते आंध्रात डाव कट शिजितोय, पण ते मला माहित होतेच. आता कुठं करायचं, आता रेस्ट हाऊस नको, आता तिकडं म्हणजे तिकडं कुणी बी येतं ना, लोक मंत्रालयात कुणी येतं जातं, आलं असं कशाला बी असं दाखवायचं. पण यांचं तिथं पण काय शिजलं, तिथं एक बाई पण होती त्यांच्यासोबत. हे काय शिजलं हे पुरं मला तिथंच बसलेल्या एक जणांनी येऊन सांगितलं. मोठे नाही झाले ते, मावळे नाहीत काय. मी गरीब मराठ्यांना मोठं करतो यांना नाही. ज्याला माझ्या संघ राहायचं ना त्यांनी निस्वार्थपणा राहायचं नाही, त्यांनी खुशाल घरी झोपायचं. आपल्या संघ अजिबात यायचं नाही. आपल्याकडून एकही मोठा होऊ शकत नाही. मला 6